नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमचे चॅनल भक्तिभवन मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे. स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहावी ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. मंडळी, आज आपण बघणार आहोत ची जयंती कधी आहे, त्याचा शुभ मुहूर्त कधी आहे, ती पूजा कशी करायची याविषयी माहिती आहे. तो व्हिडिओ पूर्ण बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक तर नक्की करा. या व्हिडिओने तुम्हाला नक्की फायदा होईल ही आशा करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथीला नरसिंह जयंती साजरी केली जाते. या दिवशी भगवान नरसिंहाची पूजा विधिवत केली जाते. काही लोक या दिवशी उपवासही करतात. या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते आणि भगवान सत्यनारायणची नाची कथा सांगण्याचे विशेष महत्त्व आहे. नरसिंह जयंतीचे महत्त्व, पूजा विधी आणि पद्धत आता बघूया. 11 मे रोजी नरसिंह जयंती पूजा केली जाईल. या दिवशी उपवास करून विधीनुसार पूजा केली जाते. पौराणिक मान्यतेमध्ये असे म्हटले जाते की भगवान विष्णूचा नरसिंह अवतार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला झाला होता. भगवान विष्णूचा नरसिंह अवतार खूप खास आहे. त्याने आपल्या भक्त प्रल्हादाचे रक्षण करण्यासाठी हे रूप धारण केले. प्रल्हादाला त्याचे वडील हिरण्यकश्यपू यांच्याकडून जीवाला धोका होता. हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी भगवान विष्णूंनी हा अवतार घेतला होता. या अवतारात देवाने रूप अर्ध सिंह आणि अर्ध मानव असे होते. म्हणून हा दिवस नरसिंह जयंती म्हणून साजरा केला जातो. पूजा केली जाते. नरसिंह जयंती तारीख, शुभ वेळ, पूजेची पद्धत आणि महत्त्व जाणूया. पंचांगानुसार चतुर्दशी तिथी शनिवारी 10 मे रोजी संध्याकाळी 5:30 सुरू होईल आणि रविवारी 11 मे रोजी 8:02 चालेल. भगवान नरसिंह संध्याकाळी अवतरले होते, म्हणून हा उत्सव रविवारी 11 मे रोजी साजरा केला जाईल. या दिवशी पूजेसाठी शुभ वेळ दुपारी 4:21 ते संध्याकाळी 7:03 आहे. भाविकांना पूजेसाठी 2 तास 42 मिनिटं भेटतील. भगवान विष्णूने वेळोवेळी धर्माच्या स्थापनेसाठी आणि भक्तांच्या रक्षणासाठी अवतार घेतला आहे आणि त्याचप्रमाणे भगवान विष्णूच्या अवतारामधले 5वे अवतार आहे नरसिंह. आपल्या भक्त प्रल्हादाच्या रक्षणासाठी भगवान विष्णूने नरसिंह अवतार घेतला होता. ते प्रकट झाले होते. एका खांबामधून गोधील मुहूर्तावर भगवान नरसिंह श्रीहरी विष्णूचे उग्र आणि शक्तिशाली अवतार मानले जातात. याची उपासना केल्याने सर्व प्रकारचे संकट आणि सर्व प्रकारचे दुर्घटनेपासून रक्षण होते. प्रत्येक प्रकारचे शत्रू, कोर्टातले केस, विरोधी ही शांत होतात. तंत्र मंत्रांचा बाधा असेल तर तो बाधाही दूर होतो, निश्चितपणे दूर होतो. यावेळेस नरसिंहची उपासना 11 मे 2025 ला करायची आहे. रोजच्या आयुष्यातल्या पण त्याची पूजा आपण करू शकतो. म्हणजे तुम्ही रोजच्या दैनंदिन जीवनातही त्यांची पूजा करू शकता. त्यांचा मंत्र जाप केल्याने किंवा बाहेर प्रवासाला जाताना त्यांचा मंत्र जाप केल्याने, त्यांची नियमितपणे पूजा केल्याने किंवा त्यांची आराधना केल्याने, साधना केल्याने, त्यांची नामस्मरण केल्याने तुमच्यावरील संकट हे नक्की दूर होतात. वैशाख शुक्ल पक्षाची चतुर्दशी तिथीला भगवान विष्णू नरसिंह यांचा या दिवशी अवतार, नरसिंहचा अवतार प्रकट झाला होता. यासाठी या तिथीला विशेष रूपाने त्यांचा प्राकृतिक दिवस म्हणून साजरी केला जातो. आता आपण पूजा कशी करावी ते बघूया. सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर घराची साफसफाई करा आणि नंतर दारात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा आणि उंबऱ्यावर हळदीमध्ये तूप किंवा गुलाबजल टाकून स्वास्तिक काढा. स्नान झाल्यावर सूर्याला अर्घ्य द्या. नंतर संकल्प करा. उपवासाचा संकल्प करावा. नंतर भगवान विष्णूचा पूजा करा. संध्याकाळीच्या वेळेस परत आंघोळ करून एका चौरंगावर किंवा पाटावर पिवळे कापड अंथरून त्यावर भगवान नरसिंहाचा फोटो किंवा मूर्ती स्थापन करा. नसेल तर भगवान विष्णूचा फोटो स्थापन करू शकता.
तुपाचा दिवा लावा, धूप दीप लावा, त्यांना लाल फूल अर्पित करा आणि नैवेद्यही दाखवा. त्यांच्या नामाचे जप करा. ओम श्री लक्ष्मी नरसिंह या मंत्राचा जप करा किंवा ओम नमो भगवते नरसिंहाय या मंत्राचा जप करा. घरात नरसिंह स्तोत्र ऐका किंवा वाचा, नरसिंह कवच ऐका किंवा वाचा, किंवा नरसिंह मंत्र ऐका किंवा नरसिंह गायत्री मंत्र देखील ऐका आणि त्यांच्या मंत्राचा जप करत राहा. भक्त प्रल्हादाची कथा ऐका. कुणी मध्यम कालात पूजा करायची असेल तर सकाळी 10:57 ते दुपारी 1:39 करू शकता. या दिवशी अभिजित मुहूर्त सकाळी 11:51 ते दुपारी 12:45 असेल. सूर्योदय सकाळी 5:33 होईल. ब्रह्ममुहूर्त सकाळी 4:09 ते 4:51 राहील. सूर्यास्त संध्याकाळी 7:31 होईल. पूजा तुम्ही संध्याकाळी 4:30 ते 5:33 करू शकता. ज्यांना संध्याकाळी पूजा करायची आहे त्यांनी 7:03 ते रात्री 8:05 करू शकता. अमृतकाळ हा रात्री 8:22 ते रात्री 10:10 राहील. राहुकाळ हा संध्याकाळी 5:21 ते 7:03 राहील. या वेळेस अग्निवास पण आहे. पृथ्वीवर जर अग्निवास असेल तर तो शुभ असतो, तेव्हा हवन यज्ञ करू शकता, आणि अग्निवास आकाशात असतो तेव्हा तो अशुभ असतो. तेव्हा अग्निवास ह्या वेळेस पृथ्वीवर आहे तर तुम्ही हवन यज्ञ पूजा करू शकता. रात्री 8 वाजेच्या आधी केले पाहिजे. नरसिंह जयंतीला तुम्ही अभिषेक करू शकता. भगवान विष्णूंची पूजा आणि यज्ञ करून त्यांना प्रसन्न करण्याचा हा एक मार्ग आहे. भगवान नरसिंहची विशेष कथा ऐका. भगवान नरसिंह हे आपल्या आयुष्यातील संकटे दूर करतात आणि शत्रूवर चा नाश करतात. नरसिंह जयंतीला काही मंदिरामध्ये यज्ञ अभिषेक करतात. तुम्हाला जर घरात यज्ञ अभिषेक नसल होत तर तुम्ही मंदिरात जाऊन सहभागी होऊ शकता. आता आपण नरसिंह जयंतीचे महत्त्व बघूया. हिंदू धर्मात नरसिंह जयंतीचे खूप महत्त्व विशेष आणि शक्तिशाली मानले जाते. हा सण धर्माच्या विजयाचे आणि भक्ताच्या रक्षणाचे आणि अधर्माच्या नाशाचे प्रतीक आहे. भगवान विष्णूने त्यांच्या 4थ्या अवतारात मानव आणि सिंहाचे रूप एकत्र करून नरसिंहाचे रूप धारण केले. भगवान नरसिंहांनी हे सिद्ध केले की ज्यांची देवावर अढळ श्रद्धा आहे त्यांना कोणीही नुकसान पोहोचू शकत नाही. भक्त प्रल्हादाची दृढ भक्ती आणि श्रद्धा पाहून कितीही मोठे संकट आले तरी देवाने त्यांचे रक्षण केले. देवाने हा अवतार विशेषतः यासाठी घेतला कारण हिरण्यकश्यपूला वरदान मिळाले होते की तो कोणत्याही मानवाकडून, प्राण्याकडून दिवसा किंवा रात्री, आत किंवा बाहेर, शस्त्राने किंवा इतर कोणत्याही शस्त्राने मरणार नाही. हे वरदान अबाधित ठेवून भगवानांनी संध्याकाळी दाराच्या चौकटीत खिळे ठोकून सिंहाच्या रूपात चा अवतार घेऊन त्याचा वध केला. या दिवशी उष्णतेपासून आराम मिळण्यासाठी गरीब लोकांना थंड वस्तू दान करा. तर मंडळी, हा आजचा व्हिडिओ नरसिंह जयंतीविषयी होता. आवडल्यास तुम्ही नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. आशा करते की तुम्हाला या व्हिडिओचा नक्की उपयोग होईल. नरसिंह जयंती नक्की साजरी करा. नाही काही तर भगवान विष्णूची ह्या दिवशी नामस्मरण नक्की करा. त्यामुळे तुमच्यावरील संकटांचा जो त्रास आहे तो दूर होईल व तुमच्या शत्रूचाही नाश होईल. म्हणून मंडळी, नरसिंह जयंतीला भगवान विष्णूचे, नरसिंहाचे पूजन नक्की करा आणि त्यांचा आशीर्वाद मिळवा. तर मंडळी, भेटूया
पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.